ओम श्री सद्गुरवे नमः. वारी म्हणजे काय ग आई? हे लाखो वारकरी तिथे पंढरपूरला कशाकरता जातात? आणि चालतच का बरे जातात? तिथे ते भांडत तर नाहीत ना? हे व असे काही निरागस प्रश्न आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख सौ दीपाली कदम यांचा मुलगा ज्ञानेश याला पडले आहेत. चला तर मग पाहूया आई आणि आपल्या मुलामधील हा छान असा गोड संवाद. आई आई वाई म्हणजे नक्की काय ग? बाळा, वारी म्हणजे लाखो लोकांनी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला चालत चालत जातात. सगळेजण त्यालाच वारी म्हणतात. पण ते चालतच का जातात आई? कारण त्यांना असं वाटतं की चालत चालत जर का विठ्ठलाच्या भेटीला गेलं तर मनात चांगले विचार येतील आणि मन शुद्ध होईल, म्हणून ते चालत चालत जातात. एवढे लोक भांडत नाहीत का ग? नाही बाळा, वारी आपल्याला प्रेमाने, संयमाने आणि एकमेकांना मदत करायला शिकवते. त्यामुळे भांडणाचा प्रश्नच नाही. तिथे काय करतात आई? तिथे सगळेजण मिळून विठ्ठलाचं नामस्मरण करतात, भजन कीर्तन करतात, टाळ मृदुंग वाजवतात आणि आनंदाने चालतात. वाई फक्त देवासाठीच असते का ग? बाळा, देवासाठी वारी तर असतेच, पण वारी मुख्यतः आपल्याला माणुसकी शिकवते. जसं की सगळे समान, आपण सगळे समान आहोत, बरोबर? कोणीच लहान नाही, कोणी मोठं नाही, हे आपल्याला शिकवण वारी देते. मग मीही वाईला येऊ शकतो का? हो बाळा, तू सुद्धा नक्कीच येऊ शकतोस. पण त्यासाठी काय करावं लागेल माहितीये का? वारीचे जे संस्कार आहेत ना, ते तुला आधी शिकावं लागेल. जसं की इतरांना मदत करायची, खरं बोलायचं, घरातल्याच्या सगळ्यांचा आदर करायचा, म्हणजे एक चांगला माणूस बनायचं. मग ते सुद्धा वारकरी बनण्यासारखंच आहे. अच्छा, आता मला समजलं आई. वाई म्हणजे फक्त चालणं नाही, तर चांगला माणूस बनण्याचे सुंदर प्रवास आहे ना? बरोबर. म्हणूनच म्हणतात की वारी नसते फक्त पावलांची, वारी नसते फक्त पावलांची, ती असते माणुसकी, सुंदर माणूस बनणाऱ्या माणुसकीच्या प्रवासाची. काय असते? सुंदर माणूस बनणाऱ्या माणुसकीच्या प्रवासाची. कळलं का?